आडगाव सरक हे 3000 लोकांचं वस्तीचं गाव. त्याच्यामध्ये एक लायब्ररी आहे, ग्रंथालय, वाचनालय, ते बघायला चाललोय आपण. हे बघा, आपण वाचनालयाकडे पोचलोय आणि इथे आहेत भाऊसाहेब पठाडे, याचे ओनर. नमस्कार सर. नमस्कार ताई, मी भाऊसाहेब अण्णासाहेब पठाडे. डॉक्टर ज्योत्स्नाताई घारपुरे वाचनालय 26 नोव्हेंबर 1990 रोजी स्थापन झालेलं आहे आणि या वाचनालयाचं उद्घाटन ज्यांच्या नावाने सध्या आहे त्यांनी स्वतःच केलेलं आहे. मी स्वतः त्यांच्याकडे राहून शिकलेलो आहे आणि आज मी जो काही उभा आहे तुमच्या समोर तो केवळ आणि केवळ डॉक्टर ज्योत्स्नाताई घारपुरे यांच्यामुळे आहे. आमच्या वाचनालयामध्ये सध्या जवळजवळ 10,000 पुस्तकं आहे. विविध स्वरूपाची पुस्तकं ठेवलेली आहेत. मग त्याच्यामध्ये धार्मिक पुस्तक असेल, ललित पुस्तक असेल, कादंबऱ्या, सर्व प्रकारची पुस्तकं आहेत. माझ्याकडे 4 वेद, 8 पुराणं, 6 पद्म ज्याला म्हणतात ते सुद्धा मी या ठिकाणी ठेवलेले आहेत. कुराण माझ्याकडे मराठीमध्ये आहे, बायबल आहे, सर्व धर्माचं आहे. माझ्या गावामध्ये बंजारा समाज भरपूर आहे. त्या बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज आहे, त्यांचंही साहित्य मी या ठिकाणी ठेवलेलं आहे. एकूण किमती जर काढल्या तर जवळजवळ 25 लाख रुपयाचं पुस्तकं या ठिकाणी आहे. आणि मी परत गावकऱ्यांना तुमच्या माध्यमातून अशी विनंती करेल की या वाचनालयाचा त्यांनी फायदा घेत जावा. वाचनालय सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 6 ते 9 असं उघडं राहतं. त्या संधीचा गावकऱ्यांनी जरूर फायदा घ्यावा. बरेच सर, कधी सुरू झालं तुम्ही म्हणाले? 26 नोव्हेंबर 1990. हो, ग्रेट. मी बघू शकते एकदा आतमध्ये येऊन? तुम्ही येऊन जरूर बघा मॅडम, आम्हाला आनंद होईल. आमच्या वाचनालयाचं पूर्ण शूटिंगही आपण करू शकता. आमच्याकडे कॉम्प्युटर पण आहे. कॉम्प्युटरवरनं आम्ही लगेच विद्यार्थ्यांना पुस्तकं शोधून पटकन देऊ शकतो कॉम्प्युटरमधून. अच्छा. हो, म्हणजे आजकाल काय पुस्तकं शोधण्याला भरपूर वेळ लागतो, पण आम्ही 1 मिनिटामध्ये पुस्तक कॉम्प्युटरच्या माध्यमातून शोधून देतो. आणि प्रत्येक कपाटाला नंबर दिलेले आहेत आणि त्या कपाटावर पुस्तकाचे नंबर लिहिलेले आहेत. आणि नंबर दिलेले? हो. अरे वा. आपण आता जे बघताय ते ऑफिसचं कपाट आहे आणि पुढे तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे असे सगळे सिरियल नंबर मध्ये कपाट दिसतील. आणि त्या कपाटामध्ये कुठली पुस्तकं ठेवलेली आहेत ते सुद्धा दिसतील, जेणेकरून आम्हाला आमच्या ग्रंथपालाला ते लवकर पुस्तकं देणं सोपं जातं. सगळ्यांमध्ये म्हणजे खरंच नंबर लिहिलेले बघितलं मी, आहे ना? वा, छान. आणि इतक्याशा जागेमध्ये तुम्ही ग्रंथालय सुरू केलं, व्हेरी गुड. म्हणजे लायब्ररी जे आहे ना सर, मी आतमध्ये जाऊ शकते? नक्की जा मॅडम, पूर्ण व्हिडिओ घेऊ शकता मॅडम. काही महापुरुषांचे फोटो पण आम्ही लावलेले आहेत. वाव. सर्वच महापुरुषाचे, त्याच्यामध्ये कुठलाही या जातीचे किंवा या धर्माचे वगैरे असं नाहीये. समोर तुम्हाला मौलाना अब्दुल कलाम वगैरे त्यांचं दिसेल, महात्मा गांधींचा फोटो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीराजे, सगळ्यांचे फोटो तुम्हाला मागे दिसेल. आणि सर, हे म्हणजे पहिले गावाचे घर असायचे ना, तसं एकदम पूर्ण? हे मॅडम माझ्या पंजोबानं बांधलेलं चौकाचं वाडाचं घरच आहे. त्या घरामध्येच आम्ही हे वाचनालय केलेलं आहे. या घराचं नाव चौकाचा वाडा आहे, जो माझ्या पंजोबाने सागवानामध्ये बांधलेलं आहे. पहिलं घर त्याने याला काताची गच्ची केलेली मॅडम. कात जो खातो आपण त्याला चुना आणि कात, त्याची गच्ची केलेली माझ्या पंजोबानी केलेली आहे. सदुबा पाटील त्यांचं नाव. सर, आतमध्ये जाते मी. तुम्ही आता जो फोटो काढताय मॅडम, हे माझं दैवत आहे, डॉक्टर ज्योत्स्ना घारपुरे आणि डॉक्टर मधुसूदन भास्कर घारपुरे. आता ते कुठे आहेत? ते दोघेही वारलेले आहेत मॅडम. त्यांना इश्यू वगैरे काही नव्हता, परंतु त्यांनी अक्षरशः मला मुलासारखं सांभाळलेलं आहे आणि त्यांची सर्व देण आहे मॅडम माझ्यासाठी जी काही आहे. तुम्ही म्हणजे एक क्वालिटी तुमच्यामध्ये चांगली, की ज्यांनी केलं त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अजून श्रद्धा आहे. त्यांच्या नावाने तुम्ही पुस्तकालय, म्हणजे खरंच छान. हो मॅडम, हो. म्हणजे माझ्यासमोर जर समजा देव जर आला तर मी कदाचित देवाला बाजूला सारेल आणि डॉक्टर ज्योत्स्नाताई घारपुरे आणि डॉक्टर मधुसूदन घारपुरे यांच्या प्रथम पाय पडेल, इतकी माझी श्रद्धा आहे मॅडम त्यांच्या. वाव, समथिंग टू लर्न फ्रॉम यू सर. ओ, हे सगळ्यांचे फोटो आहे महापुरुषांचे. कपाटावर पण नंबर आहे? हो, सगळ्याच कपाटावर दिले, म्हणजे जेणेकरून पुस्तकं लवकर सापडतील. हा जो समोरचा भाग आहे मॅडम, हा वाडा होता, हा चौकाचा.
परंतु आता काय झालेलं आहे की भावाभावांचे वाटे झाल्यामुळं आता तो वाडा बराचसा जीर्ण झालेला आहे. परंतु हा आमच्या पंजोबाने सतोबा यशवंतराव पाटील पठाडे जे या गावचे पोलीस पाटील होते, हा. त्यांनी तो बांधलेला होता. हो. पूर्ण सागवानामध्ये मॅडम आहे. हा, दिसत आहे ना जुनं सर, सांगतो. खरंच दिसत आहे. हे पहिलेचे म्हणजे कपाट कधीपासून असणार सर हे? मॅडम हे जे तुम्ही आता समोरचे कपाट हे तर अगदी नोव्हेंबर 90 पासूनचे कपाट आहेत, जुने. अजून चांगले हो, आहेत अजून चांगले आहेत. त्याच्या अगोदरचे कपाट आहेत तुम्ही पण चांगले सांगले. सर, एखादा उघडून बघू शकते? हो हो, नक्की नक्की, मी तुम्हाला उघडून दाखवतो. वाव, रिअली ग्रेट, रिअली ग्रेट. सही है सर, सही. मेरे मुंह में अभी शब्द नहीं है सर, सॉरी. बहुत अच्छा लग रहा है देख के. बहुत धन्यवाद मैडम, आप हमारे गांव को आई और हमें विजिट दी, हमारे गांव को नहीं, दी. नहीं. हमें हमारे लिए बहुत बड़ी बात रहती है मैडम. ये इतने सारे लेडीज ने आज मेरे साथ बात की. हाँ, आपका काम बहुत भारी है, ये बात तो है. इतने सारे गांव के सब लेडीज ने बात की, इतना अच्छा लगा सुन के. उनके अंदर इतना धीरज है और उनके अंदर इतनी क्षमता है में. हाँ, क्षमता है कि खड़े हैं अपने आप. और अभी भी ऐसे सबके सब जितने भी लोगों ने बात की, सबके चेहरे पे वो स्माइल थी. और आप लोगों से मैं कुछ सीख के जा रही हूँ. हा, हाँ, धन्यवाद. तुम्ही शिकून चालल्या पण आम्हाला पण काहीतरी वाटतं ना, आमचं काहीतरी घेतलंय ना, आम्हाला पण आनंद वाटतो. ग्रंथपाल आहे सध्या, तो असिस्टंट प्रोफेसर म्हणून देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मध्ये काम करतो. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो मॅडम की त्याने इथं ग्रंथपाल पदी राहून अभ्यास करून नेट सेटची परीक्षा पास केली. आणि अभिमानानं तो सगळ्यांना सांगतो की मला वाचनालयाचा खूप चांगला फायदा झालेला आहे. बाबांनीच मला बुक अवेलेबल करून सगळे पुस्तकं पण आम्ही त्याला अवेलेबल करून दिले होते. आणि आताही सध्या माझ्याकडे UPSC MPSC सगळे पुस्तकं अवेलेबल आहे मॅडम इथे. हो बिलकुल, सगळे पुस्तक अवेलेबल. आणि तुम्ही काय म्हणत होते, ज्यांना काय घ्यायचंय तर माझ्या नावाने? ते सांगत होता मॅडम की जनरली असं होतं की पुस्तक समजा एखाद्याला मिळालं नाही आमच्याकडे, तर आम्ही त्यांना असं सांगतो की तू तुझ्या पैशाने पहिलं पुस्तक ते विकत घेऊन टाक आणि पावती आमच्या नावाने घे. पुस्तक वाचून घे, तुझं 2 महिने ठेव, 3 महिने ठेव, तू पैसे तूच दिलेले सध्या, ते पुस्तक तू आम्हाला वापस कर आणि आम्ही तुला पैसे पूर्णपणे तुला वापस देऊ पावती घेऊन. अशी पण सुविधा मी दिलेली. कारण मला दरवर्षी जवळजवळ 40,000ची पुस्तक विकत घ्यावी लागतात मॅडम वाचनालयासाठी. घ्यावीच लागतात कारण अनुदान मिळतं. त्या अनुदानापैकी 25% आम्हाला खर्च हा पुस्तक खरेदीवर करावाच लागतो. पण बाकीचा खर्च मग आमचा अनुषंगिक मेंटेनन्सवर असतो. कर्मचाऱ्यांचा पगार असेल, घराचं इथलं भाडं असेल, लाईट बिल असेल, ते तर करावंच लागतं. पण 25% आम्हाला ही पुस्तकावर खरेदी करावीच लागते. असं पण केलं. वा वा, छान. सर, हे कॉम्प्युटर बद्दल तुम्ही काय म्हणत होते? कॉम्प्युटर मध्ये मॅडम आम्ही एक्सेल सीट मध्ये सगळ्या पुस्तकांच्या नोंदी केलेल्या आहेत. त्यामुळे होतं काय की आजकाल पुस्तक शोधायला खूप वेळ लागू शकतो मॅन्युअली. किती पुस्तक आहे या आमच्याकडे ग्रंथालयामध्ये? 8,986 आज घडीला पुस्तक आहे. इंग्लिश मध्ये काय असणार ते नंबर? 8,986. 8,986. एवढे पुस्तकं सध्या आहेत. आणि यांना सगळ्यांना आम्ही कॉम्प्युटर मध्ये फीड केलेले एक्सेल मध्ये. म्हणजे तुमच्यासारखा एखादा वाचक जर आला आणि तुम्ही जर मला सांगितलं की मला संत ज्ञानेश्वराचं पुस्तक पाहिजे, तर आम्ही तुम्हाला 10 सेकंदामध्ये ते पुस्तक आमचं कुठल्या कपाटामध्ये आहे आणि किती नंबरवर ठेवलेले ते सुद्धा आम्ही कॉम्प्युटरवरनं शोधून देतो. कारण ते सगळं फिडिंग करून ठेवले. म्हणजे तुम्ही इतकं व्यवस्थित काम केलेलं आहे. अगदी व्यवस्थित केलंय मॅडम. त्याचं सगळं श्रेय माझ्या या रामेश्वरला जातं मॅडम. सगळं पूर्ण त्यांनी सगळं पूर्ण कम्प्लीट करून गेलेलं आहे. मला असं वाटतं हे यंगस्टर्स असले ना की आपल्याला टेन्शन घ्यायचं कामच नाही. सर, हे बघा, रामेश्वरने शूट केलं परत वाचनालय. त्याचं गेट आतमध्ये एंट्री करतात सर दिसते. कपाट, मॅडम, कॉम्प्युटर आहे बघा. छान सगळं कपाट
कपाट सगळे व्यवस्थित हे केलेले, नंबर दिलेले. लेडीज बसलेल्या आहेत, सगळ्या कपाटांना नंबर आहे. वरती सगळ्या जागेवर कोणा ना कोणी म्हणजे बिग पर्सनॅलिटीचे फोटोज आहेत. भाऊसाहेब सर, मला त्यांनी सांगितलं आहे एक फीडबॅक नोट लिहायला, मी ते लिहित आहे. हे सगळे कपाट दाखवत आहेत. आतमधला रूम ज्योत्स्नाताई ज्यांच्या नावावर ही लायब्ररी आहे, ग्रंथालय आहे. सगळे मोठ्या माणसाचे फोटोज लावलेले आहेत त्यांनी, म्हणजे जे काही इन्स्पिरेशनल असणार त्यांचे सगळ्यांचे फोटो आहेत. कितीतरी फोटो लावलेले आहेत सरांनी. बघा इतकं छान, म्हणजे जुन्या घराचा वापर कसा करायचं आपल्याला. हे बघा, पुस्तकं पण एकदम छान व्यवस्थित ठेवलेली आहेत. हे सर बसलेले आहेत. मागच्या साईड मागून बघतोय. आता मागचा वाडा दाखवणार. अगदी जुनं सागवानचे लाकूड, एकदम म्हणजे 125 वर्ष जुनं आणि तरी पण छान मेंटेन्ड आहे. हे नक्षीकाम बघून कळतंय बघा. सर इन्स्ट्रक्शन देत आहेत. मला असं वाटतं की किती मोठं मन आहे त्यांचं की त्यांनी स्वतःच्या घराचं लायब्ररी करून म्हणजे एकदम व्यवस्थित वापर केले त्या जागेचं. धन्यवाद. थँक्यू ऑल.